स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. आज आपण मकर राशीच्या जातकांना संपूर्ण 2024 हे नववर्ष कसं राहणार आहे, या वर्षामध्ये कोणकोणत्या शुभ अशुभ गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार आहे, कोणत्या बाबतीमध्ये ताण येऊ शकतो, कोणत्या गोष्टींचा लाभ प्राप्त होऊ शकतो, ही इत्थंभूत माहिती घेणार आहोत. माहितीला सुरुवात करण्यापूर्वी आपणा सर्वांना इंग्रजी नववर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन माहितीला सुरुवात करते. सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते, आजचा हा व्हिडिओ फार खास आहे मकर राशीच्या जातकांना, तर तुम्ही तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा ही विनंती करते. मकर रास आहे, सध्या 7:30 तुम्ही जात आहात, शनी महाराजांच्या कृपाछत्र छायेखालनं जात आहात. तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये कोणते महत्त्वाचे बदल होतील, उद्योग व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये, हेही समजून घेणार आहोत. आरोग्य कसं राहणार आहे हेही समजून घेणार आहोत. सुरुवातीला आपण माहिती घेत आहोत तुमच्या वैयक्तिक आरोग्यासंदर्भातील, व्यक्तिगत जीवनासंदर्भातील. तुमची मकर रास आहे, शनिदेवांचं गोचर हे धनस्थानातनं होत आहे. आरोग्याच्या दृष्टीने हे संपूर्ण वर्षातील मे, जुलै आणि सप्टेंबर हे महिने मात्र आरोग्याला तक्रारी निर्माण करून देणारे ठरणार आहेत. इतर महिने तुम्हाला आरोग्यदायी आणि उत्तम राहणार आहेत. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला वाताचे विकार, पित्ताचे विकार उद्भवून येऊ शकतात. गुडघेदुखी, मांड्या, पावले यांना काहीतरी दुखापत होणं किंवा ह्याचा त्रास जाणवणं दुखापतीचा, हे तुम्हाला संपूर्ण वर्षभर हे अशुभ फळ सुद्धा शनी महाराजांच्या कृपेने प्राप्त होऊ शकतं. त्यामुळे विशिष्ट उपासनेची जोड ठेवायची आहे, जेणेकरून तुम्हाला हा त्रास मोठ्या प्रमाणात होणार नाही, मोठे कुयोग संभवणार नाही. याबरोबर धनस्थितीच्या दृष्टीने विचार केला तर गेल्या काही वर्षात तुमच्याकडनं मोठ्या प्रमाणात पैसा खर्च झाला, पैसा संचय होण्याकडे कल कमी, आणि त्यामुळे तुम्हाला होणारी जी मानसिक चिडचिड आहे ती कमी करण्यासाठी आपण विशिष्ट उपाय या व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. ते तुम्हाला संपूर्ण वर्षभर करायचे आहेत, जेणेकरून तुमची मनस्थिती, मनस्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी मदत होईल आणि खर्चावर नियंत्रण राहण्यासाठी मदत होईल. शनी महाराज धनस्थानात आले की धनवृद्धिंगत करून देतात. वडिलोपार्जित एखादं काम, प्रॉपर्टी संदर्भातलं रखडलेलं होतं ते मनासारखं तुमच्या करून देतात. मग हे शुभ फळ तुम्हाला या नववर्षात प्राप्त होऊ शकतं. जरी तुम्हाला 7:30 सुरू असली तरी शनी महाराजांची कृपा या बाबतीमध्ये होऊ शकते, असे शुभ ग्रहमान आहेत. याबरोबर प्रॉपर्टी संदर्भातील कामे रखडलेली असतील तर ती सुद्धा मार्गी या 2024 वर्षामध्ये मे नंतर लागू शकतात, असे शुभ ग्रहमान प्राप्त होत आहे. याबरोबर शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला असता वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणारा वर्ग, तुम्ही जर वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असाल, डॉक्टरी क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य करत असाल, तर तुमच्यासाठी विशेष लाभदायक ग्रहमान या 2024 वर्षामध्ये आहे. दंत चिकित्सा, त्वचारोग तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ म्हणून तुम्ही कार्यरत असाल तर नक्कीच तुम्हाला अतिशय उत्तम ग्रहस्थिती लाभल्यामुळे तुमच्या कामाचा गुणगौरव प्राप्त होऊ शकतो. तुम्हाला उत्तम प्रकारचं कार्यामधनं यश लाभू शकतं, तुमच्याकडनं उत्तमरित्या सेवा घडू शकते, असे शुभ ग्रहमान सुद्धा या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना, शिक्षण घेणाऱ्या व्यक्तींना लाभत आहे. याबरोबरच शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्रात शिक्षण घेत असाल तर त्यासाठी सुद्धा ग्रहमान उत्तमरित्या आहे. परंतु या वर्षीच्या 2024 मे नंतर मात्र किरकोळ प्रमाणामध्ये शिक्षणामध्ये दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे, एकाग्रता कमी होण्याची शक्यता आहे. तर त्यावेळेस मात्र तुम्ही उपासनेची जोड द्यायची आहे. संततीच्या दृष्टीने विचार केला असता ह्या वर्षामध्ये तुम्हाला संततीबद्दल जास्त भावनिकता निर्माण होऊ शकते. त्यांच्या काळजीसाठी तुम्ही जास्तीत जास्त वेळ व्यतीत करू शकाल. त्यांना जास्तीत जास्त वेळ देण्याचा तुमचा प्रयत्न राहणार आहे, परंतु काही कारणास्तव तुम्हाला वेळ न देण्यामुळे खंत जी आहे ती तुम्हाला वाटू शकते. तर असेही कुयोग, शुभयोग प्राप्त होऊ शकतात. संतती सौख्य प्राप्त करून घेणाऱ्या दाम्पत्यांसाठी या वर्षीच्या मे नंतर ग्रहस्थिती अतिशय अनुकूल राहणार आहे. मे नंतर तुम्ही संततीचं प्लॅनिंग नक्कीच करू शकता. संतती योग उत्तमरित्या राहू शकेल. गर्भवती मातांसाठी सुद्धा मे नंतरचा कालावधी अतिशय उत्तम म्हणता येईल. कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया न होता संतान प्राप्तीचे शुभ योग मे नंतर प्राप्त होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला संतती सौख्य किंवा संततीचं प्लॅनिंग करायचं असेल तर मे नंतर करू शकता. याचबरोबर
तुम्हाला तुमच्या संततीच्या करिअरबद्दल, शिक्षणाबद्दल किंवा वैयक्तिक जीवनातील काही अडचणी असतील तर त्यांच्या जीवनातील अडचणी सोडवण्याकडे तुमचा कल जास्तीत जास्त या वर्षाच्या मे पर्यंत राहणार आहे. जास्तीत जास्त त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज सुद्धा भासत आहे. तर तुमच्याकडनं ते गोष्ट झालीच पाहिजे असे मी या माध्यमातून सांगू इच्छिते. त्याच्या दृष्टीने या वर्षातील मे नंतरचा कालावधी लाभदायक म्हणता येईल. तोपर्यंत विवाह घडून येताना अनंत अडचणी येऊ शकतात. कुंडली न जमणं, पत्रिकेतील गुण न जुळणं किंवा इतर काही गोष्टींमध्ये द्विधा मनस्थिती निर्माण होऊन स्थळासंदर्भातील शाशंक परिस्थिती निर्माण होणं असे अशुभ योग आहे. त्यामुळे विवाह कार्यामध्ये यश संपादन करून घेण्यासाठी मे नंतरचा कालावधी अतिशय उत्तम आहे. त्यामुळे तोपर्यंत तुम्ही स्थळासंदर्भात माहिती घेत चला किंवा त्या स्थळासंदर्भातलं फॉलोअप करत चला. विशेष लक्ष देण्याची आवश्यकता मे नंतर राहू शकेल. याबरोबरच वैवाहिक सौख्य पाहताना किंवा जोडदाराचं सुख पाहताना, वधूवरांचं विवाह कार्य पाहताना आपण विशिष्ट म्हणजे तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे माहिती घेतली तर अतिशय लाभदायक ठरू शकते. कारण प्रत्येकाचं जन्मलग्न कुंडली ही वेगळी असते आणि त्यानुसार तुम्हाला अतिशय शुभ आणि अशुभ परिणाम लगेचच प्राप्त करून घेता येतात. त्यामुळं जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे जर तुमचा विवाह योग सुरू असेल तर नक्कीच मे नंतरचा कालावधी सुद्धा तुम्हाला अतिशय लाभदायक म्हणता येईल. मे पर्यंत विवाहासाठी जास्त वैयक्तिक प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. मे नंतर मात्र जास्तीत जास्त प्रयत्न विवाह कार्यासाठी करायचे आहेत. तुमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये एखादं मांगलिक शुभ कार्य मेच्या दरम्यान होऊ शकतं. आध्यात्मिक धार्मिक कार्य होऊ शकतं. विवाह कार्य घडून येऊ शकतं. या कार्यासाठी तुमच्याकडनं मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होऊ शकतो. असेही शुभयोग आहेत. सकारात्मक खर्च याला म्हणता येईल. हाच खर्च होण्याचे तुमच्या जोडदाराचं सौख्य तुम्हाला कायमच थोडंसं प्लस मायनसमध्ये मिळत असतं. अर्थात शुभ अशुभ परिणाम करून देणारं, गोड कधी संमिश्र कधी कडू अशा पद्धतीने संसाराचं सुख तुम्ही उपभोगत असता. कारण तुमची मकर रास आहे. तुमच्या जोडदाराच्या स्थानामध्ये कर्क रास येते. त्यामुळे तुमच्या जोडदाराच्या तुमच्याकडनं विशेष अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा प्रत्येक वेळेस तुमच्याकडनं पूर्ण करून दिल्या जात नाहीत किंवा होत नाही. तर या काही गोष्टींमुळे तुमचा जोडदार तुमच्यावर काही अंशी नाराज असू शकतो. तर अशीच काही परिस्थिती जुलै नंतर जाणवू शकेल. त्यामुळे जुलैपर्यंत तुम्हाला विवाह सौख्य उत्तम आहे. जुलै अशुभ म्हणता येईल. जुलै नंतर पुढील कालावधी थोडासा अशुभ म्हणता येईल. हृदयाच्या दृष्टीने विचार केला असता, परदेश यात्रेच्या दृष्टीने विचार केला असता धार्मिक स्थळांची यात्रा होण्याची शक्यता आहे. अतिशय उत्तम ग्रहस्थिती तुम्हाला त्यावेळेस लाभत आहे. तीर्थयात्रा किंवा सामाजिक कार्याची आवड निर्माण होणं, तीर्थयात्रा करण्याची आवड निर्माण होणं, त्यासाठी वेळ देणं असे शुभ संकेत सुद्धा तुम्हाला या वर्षभरामध्ये लाभत आहेत. त्यासाठी तुमच्याकडनं प्रयत्नही होऊ शकतो. जानेवारी मार्च ह्या महिन्यामध्ये तुमच्याकडनं विशेष तीर्थयात्रा, धार्मिक यात्रा करण्याचे शुभयोग घडून येतील. महिला वर्गासाठी विशेष 2024 हे वर्ष ठरणार आहे. तुम्हाला संतान प्राप्तीचे योग सुद्धा शुभ आहेत मे नंतर. याचबरोबर संतती सौख्य सुद्धा उत्तम प्रकारचं लाभेल. त्याबरोबरच महिला वर्गाला स्वतःचा एखादा छंद जो जुना काही कालावधीसाठी तुम्ही मागे ठेवला होता तो पुन्हा नाविन्याने सुरू करण्याचा इच्छाशक्ती जागृत होईल. त्या कार्याकरता तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहात. गायन, वादन, नृत्य, वाचन, ग्रंथलेखन किंवा इतर काही लेखनातनं तुम्हाला स्वतःला वेळ देण्याचे शुभयोग सुद्धा, शुभ संकेत सुद्धा या वर्षभरामध्ये प्राप्त होणार आहे. तुमच्या घरामध्ये एखादं मांगलिक धार्मिक कार्य करण्याची इच्छा सुद्धा जागृत होणार आहे. त्यासाठी तुमच्याकडनं जास्तीत जास्त प्रयत्न, जास्तीत जास्त कार्य घडून आणण्याचे सुद्धा शुभयोग शनी महाराजांच्या आणि गुरु महाराजांच्या कृपेने होणार आहेत. वर्गाला हे वर्ष कसं राहणार आहे याबद्दल माहिती घेतली. विशेष म्हणजे कलेक्शन संदर्भातील काम करत असाल, पॉलिसी, पोस्टाचं काम तुम्ही जर करत असाल आणि गृहिणी असाल तर तुमच्यासाठी सुद्धा हे ग्रहमान अतिशय उत्तम आहे. या वर्षामध्ये तुमच्याकडनं लघु उद्योग करण्याचे सुद्धा शुभ संकेत आहेत. त्याबद्दल तुम्ही प्रयत्नशील असाल, करण्याची जिद्द आहे, इच्छा आहे, परंतु काही कारणास्तव ते मागे राहिलं तर नक्की तुम्ही या वर्षामध्ये त्या कार्याला हात घाला. तुमच्याकडनं ते काम उत्तमरित्या होऊ शकेल. याबरोबर आर्थिक दृष्टिकोनातून तुम्ही सक्षम होणार आहात. काही अंशी तुमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज झालं होतं, त्यामुळे मनखच्चीकरण झालं होतं. आर्थिक संचयाची सोबत तुम्हाला नव्हती, साथ नव्हती.
अर्थसहाय्य नसल्यामुळे एखादा नवीन उद्योग सुरू करू शकत नव्हता. मात्र या वर्षभराच्या कालावधीमध्ये ती राहिलेली उणीव भरून निघण्याचं काम गुरु महाराजांच्या आणि शनी महाराजांच्या कृपेने होईल आणि तुमच्याकडनं नवीन उद्योगाला अर्थसहाय्य प्राप्त होऊ शकेल. त्या नवीन व्यवसाय सुरू करण्याचा शुभ योग 2024 या संपूर्ण वर्षभरामध्ये लाभत आहे. आता आपण विशिष्ट म्हणजे उपासनेकडे वळूयात, कारण उपासनेची जोड दिली तर प्रेम वृद्धिंगत होऊ शकतं. प्रेम प्रणय या संदर्भातील सुद्धा अडचणी तुम्हाला मे पर्यंत राहणार आहेत. तुम्हाला तुमचा प्रियकर किंवा प्रियसी यांना वेळ न देणं किंवा इतर काही गोष्टीमध्ये तुमच्या दोघांमध्ये क्लेशेश निर्माण होणं, वाद संघर्ष निर्माण होणं, अशी अशुभ परिस्थिती सुद्धा प्राप्त होऊ शकते. तर या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी एक विशिष्ट उपाय करायचा आहे, तो म्हणजे कृष्ण उपासना करायची आहे. या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये तुम्ही कृष्ण उपासना केली तर नक्कीच तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतो. मग आता ही कृष्ण उपासना म्हणजे नेमकं काय करायचं, तर दर बुधवारी एकादशीला कृष्णाचं दर्शन घ्यायचं आहे. तुम्हाला वैयक्तिकरित्या तुळशी मातेचं जर उपासना केली, तुळशी मातेची सेवा केली तर त्याने सुद्धा तुम्हाला प्रेम वृद्धिंगत झालेलं दिसून येईल. प्रेमामधील काही अडचणी आहेत, दोघांच्या नात्यांमध्ये अडचणी निर्माण करून देणारी परिस्थिती जर असेल तर त्या परिस्थितीवर मात झालेली सुद्धा दिसून येईल. वैवाहिक सौख्य प्राप्त झालेलं दिसेल आणि तुमच्या संतती संदर्भातील तुम्हाला जी जास्तीची काळजी वाटते किंवा त्यांचं भविष्य कसं राहील याबद्दल तुम्ही सारखं चिंतेत असता, तर ही चिंता काळजी सुद्धा दूर होण्यासाठी हा उपाय म्हणजे कृष्ण भक्ती आणि तुळशी मातेची उपासना ही अतिशय लाभदायक ठरणार आहे. उद्योग व्यवसायाला चालना प्राप्त व्हावी, कार्यामध्ये यश संपादन व्हावं, यासाठी संपूर्ण वर्षभर तुम्ही हनुमान चालीसा वाचन करायचं आहे आणि रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आणि सूर्य नमस्कार करायचा आहे. पहा, तुमच्या जीवनामध्ये आरोग्य वृद्धिंगत झालेली दिसून येईल, आर्थिक संकट कमी होतील, आर्थिक प्राप्ती होईल आणि तुम्हाला मोठ्या स्वरूपात ऋण झालं असेल तर ते ऋण कमी होण्यासाठी मदत होईल. म्हणजेच आज आपण विशिष्ट उपासना पाहिली आहे या कार्यांसाठी की ही महत्त्वपूर्ण कार्य तुमच्या जीवनात घडतायत आणि त्यामुळे तुम्ही त्रस्त झाला आहात. तर यासाठी विशिष्ट हा उपाय करा, म्हणजे स्वामी कृपेने तुमच्या जीवनातील दुःख, संकट, क्लेशेश कमी होतील आणि तुम्हाला आनंद प्राप्त होईल. ह्यासाठी मी ही विशिष्ट उपासना तुम्हाला सुचवलेली आहे. याबरोबरच वैवाहिक सौख्य प्राप्त व्हावं, म्हणजेच वधूवरांसाठीच्या दृष्टीने विवाहाचं सुख प्राप्त व्हावं, यासाठी एक विशिष्ट उपाय करायचा आहे. तो म्हणजे या वर्षभराच्या कालावधीमध्ये 3 वेळेस रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचं पारायण करायचं आहे. यामुळे सुद्धा तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार प्राप्त होऊ शकेल. हे पारायण तुम्ही महिन्यात 3 वेळेस करू शकता किंवा वर्षभराच्या कालावधीमध्ये महिन्याच्या 2 महिन्याच्या अंतराने अशा पद्धतीने यामुळे सुद्धा तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं सौख्य प्राप्त होईल आणि विवाहाचं सौख्य प्राप्त होऊ शकेल. आरोग्य वृद्धिंगत होण्यासाठी विशेष उपाय सांगते, कारण काही महिन्यांमध्ये तुम्हाला आरोग्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे, आरोग्यासाठी विशेष पैसा खर्च करावा लागणार आहे. आरोग्य वृद्धिंगत करून घेण्यासाठी नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे. नक्कीच तुम्हाला आरोग्य वृद्धिंगत झाल्याशिवाय राहणार नाही. तर आज आपण मकर राशीच्या जातकांना संपूर्ण नववर्ष 2024 कसं राहणार आहे, कोणती उपासना करायची आहे, कुठल्या क्षेत्रात शिक्षण घ्यायचं आहे, शिक्षणामधील अडचणी कमी कशा करायच्या आहेत यासाठी उपासना पाहिली, यासाठीची योग पाहिले. विशिष्ट उपासना म्हणजे इंजिनिअरिंग क्षेत्रात जो तुम्ही कार्य करत असाल, इंजिनिअरिंग क्षेत्रात तुम्ही शिक्षण घेत असाल तर अशा वर्गाला सुद्धा हनुमान चालीसा वाचन केल्यास तुमचं शिक्षण अतिशय उत्तम प्रकारे पूर्ण होईल, शिक्षणातील अडचणी कमी होतील, एकाग्रता वाढण्यासाठी सुद्धा मदत मिळू शकेल. तर आज आपण ही संपूर्ण उपासना कशी करायची आहे, किती प्रमाणात करायची आहे ही माहिती घेतली. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटणार आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्यावर मार्गदर्शनाची आवश्यकता वाटत आहे तर नक्की तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तेथे तुम्ही जाऊन तो घेऊ शकता आणि नक्कीच मला संपर्क करू शकता. पुन्हा भेटणार आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत आपणा सर्वांची रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.